धुतलेल्या तांदळाने कुठला शहाणा साधू नाही आहे इकडे, ठीक आहे. प्रत्येक जणामध्ये एक ना एक तरी रहमानी किडा असतो, जो चावटपणा करतो, जो मूर्खपणा करतो, जो हलकटपणा करतो. प्रत्येक जण करतो, इथे कोणीही तसा नाही आहे. कुणी किती बोललं ना मी लय सोन्याचा आहे तर तो किती पितळाचा आहे हे दिसून येतं. तर मला असं वाटतं हे कमेंटवीर जे आहेत ना त्या लोकांनी शांतच बसावं. स्कॅमसुद्धा घडतात ते ह्या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे आंबट शौकीन. ठीक आहे. स्टारिंग निखिल वाघ, अक्षय टंकसाळे, किरण गायकवाड, पूजा सावंत, प्रार्थना बहिरे आणि आपले लाडके बॉयज सिरीजमधले पार्थ भालेराव. तो मित्रांनो, अगोदर आपण ट्रेलर पाहूया आणि त्यानंतर त्याबद्दल चर्चा करू. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओच्या पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मला बघायचंय तुला. तू पण तुझा शर्ट काढ ना. यू आर सो हॉट. मी दाखव. असं काय बघताय? काय फिगर आहे हो? काय? अहो तुमची नाही, घोड्याची फिगर. शिशी काकू, तुम्ही हे असलेले व्हिडिओज मोबाईल मध्ये ठेवता. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. तुमचा पराक्रम सगळ्या शहरांनी पाहिलाय. खूप फिरवली तुमची रिक्षा तुम्ही. आता जरा हॉल्ट घ्या मित्रांनो. चांगली मुलगी शोधा, तिच्यावर मनापासून प्रेम करा आणि जरा नीट आयुष्य जगा. ऑल द बेस्ट. कुठं कुठलाय? पहिल्या बॉलवर क्लीन बोल्ड. हे तुझ्यासाठी. थँक्यू सो मच. इट फील्स लाइक कुछ होता है. कुछ एंड आई विल सी यू टुमॉरो. एका बॉल मध्ये 3 स्टंपा उडल्या खाटकन. एक मिनिट तिथे थांबा. मी कोण हे महत्वाचं नाहीये, पण मी काय सांगणार आहे हे जास्त महत्वाचं. तुमच्याकडे एक संधी आहे. हे जानू, पार्टी विथ जान्हवी. जानू विना रंगच आयो. तीच का तीचे आली. आपण खडा टाकून बघायचा. फुटला तर माठ, नाहीतर आहे 15 लाखाची गाडी. लवरे ना, इतके दिवस लावत होता, आता तुमचे लागलेत. एन्जॉय. बरं, आता मला एक सांगा, करायचंय काय? मुळावर घाव घालायला लागेल. म्हणजे तुंबळ ॲप. 100 पोरींचे प्रोफाईल आहे त्यावर. तुला जे आवडेल तिच्याशी बोल, मोकळा हो, ऐश कर. मित्रांनो, हा होता ट्रेलर आंबट शौकीन ह्या चित्रपटाचा. येत्या 13 जूनला हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्हाला जसं मी बोललो, आंबट शौकीन ह्याच्या टायटलवरूनच कळतं चित्रपटाचं थीम काय आहे. मित्रांनो, एक आहे ह्यामध्ये एक गोष्ट आहे, म्हणजे आता कमेंटवरती बरेच लोक, सुसभ्य लोक कमेंट्सवरती बोलतात की हे काय झालं आहे मराठी इंडस्ट्रीला. मराठी इंडस्ट्रीमध्ये असे चित्रपट काय येतात, मराठीचं भोजपुरी होतं आहे, खूप हे होतं आहे, चावट आहे, हे आहे ते आहे हे आहे. धुतलेल्या तांदळाने कुठला शहाणा साधू नाही आहे इकडे, ठीक आहे. प्रत्येक जणामध्ये एक ना एक तरी रहमानी किडा असतो, जो चावटपणा करतो, जो मूर्खपणा करतो, जो हलकटपणा करतो. प्रत्येक जण करतो, इथे कोणीही तसा नाही आहे. कुणी किती बोललं ना मी लय सोन्याचा आहे तर तो किती पितळाचा आहे हे दिसून येतं. तर मला असं वाटतं हे कमेंटवीर जे आहेत ना त्या लोकांनी शांतच बसावं शक्यतो. असो, चित्रपटाच्या विषयाकडे येऊया आपण. मित्रांनो, तुम्हाला एक सांगू इच्छितो मी की चित्रपटाचा थीम जरी आंबट शौकीन टाईप असली तरी ही ॲक्च्युली रिॲलिटी आहे आताच्या यूथची आपल्या.
अमुक तमुक ॲप असो किंवा अमुक तमुक वेबसाईट असो, तिथे असेच बऱ्याच गोष्टींचे ॲड येतात आपल्याला आणि त्यामध्ये शेवटी जेन्ट्स मेल हॉर्मोन्स ना थोडे उंगल्या सुचतात काय ना काहीतरी. मग ते आपण वेबसाईटवर जातो, त्या ॲपवरती जातो आणि मग तिकडे जरा काय असतं ते प्रदर्शन होतं. मग त्यानंतर त्यामधून स्कॅमसुद्धा घडतात. ते ह्या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केलेला आहे. तर कसं असतं ना, जेव्हा आपण एखादा थीम बघतो किंवा हे बघतो तर त्याला पटकन जजमेंटल होण्याची काहीच गरज नाही आहे. त्याच्यापाठी काय रिझन आहेत काय नाही ते बघायला पाहिजेत, त्यानंतर बोलायला पाहिजे. सो मित्रांनो, हा चित्रपट येत्या 13 जूनला रिलीज होतोय. तुम्ही इच्छुक असाल तर बघू शकता, काही हरकत नाही आहे. गंमत म्हणून पहा, पण त्यातून आपल्याला सध्याच्या वास्तविक गोष्टींमध्ये घडणारे स्कॅम कसे असतात, जे कोणी आंबट शौकीन बनतात त्यांच्यासाठी स्कॅम किती डेंजर असू शकतो हे तुम्हाला हा चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला, माझा रिव्ह्यू कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.